नुसती वहिनी नाही, माझी आई आहे दुसरी. परमेश्वरा, माझ्या वहिनीला या सगळ्यातनं सुखरूप बाहेर पडू दे रे बाबा. घरामध्ये सगळे व्यवस्थित आहेत, इतर फक्त तुम्ही लवकर घरी या वहिनी, बस. सचिन, सचिन म्हात्रे, मी असं कुणाला माफ करू शकलो नसतो. उमा, उमा, आले हो. पाणी आण जरा मला. तुम्ही घ्या ना तुमच्या हाताने. माझे हात गुंतलेत कामात. स्वयंपाक करते ना मी खालच्या घरासाठी. गॅस बंद कर आणि इथे या आधी. घ्या. काय झालं? चेहरा जरा हसरा ठेवावा माणसानं. हं? हे बघ, आपण दुसऱ्यांसाठी जरी काम करत असलो ना, तरी हसतमुखाने केलं तर जरा बरं वाटतं. तुम्हाला 2 घरांचा स्वयंपाक करायची वेळ आली असती ना, मग कळलं असतं. आल्या आल्या कशाला ओरडताय माझ्या नावानी? ऑफिसमध्ये नीलचा फोन आला होता. त्याला पुस्तकांसाठी काही पैसे हवेत अजून. मग त्याच्या खात्यात टाकून द्यायचे ना पैसे. मी त्याला एक क्रेडिट कार्ड घेऊन दिलं होतं. अजून माझ्याकडे क्रेडिट कार्ड नाहीये, पण मी त्याला घेऊन दिलं होतं. का तर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी त्याला आपल्याकडे वारंवार पैसे मागायला लागू नयेत म्हणून. हो, पण त्यामुळे त्याची सोय होतीये ना. त्याचं मोबाईल आणि क्रेडिट कार्डचं बिल बघितलंस तर तुला कळेल मी काय म्हणतोय ते. हे बघा, तरुण रक्त आहे. थोडीफार हाऊसमौज करणार असतो. नाही, त्याला सांग यापुढे हाऊसमौज करायची नाही. आपल्याकडे पैसे आहेत याचा अर्थ ते लगेच खर्च केले पाहिजेत असा होत नाही. आणि खरं तर आता माझ्याकडे फारसे पैसेही उरलेले नाहीयेत. पैसे नाहीत म्हणजे? सावरीला खर्चासाठी म्हणून 1,00,000 रुपये दिले होते. काय? अगं, तिनं प्रियांकाकडनं पैसे घेतले होते. आपण असताना दुसऱ्यांकडनं पैसे घेणं बरोबर आहे का? पण भाऊजीने बघून घेतलं असतं ना काय करायचं ते. अगं, काय करणार होता तो? पैसे जमा करायच्या मनस्थितीत होता का तो त्यावेळी? छान. गेले. बुडाले पैसे. उमा, मग भाऊजी कुठून देणार आहे तेवढे पैसे? तब्येतीचा विमा उतरवलाय दादानी सगळ्यांचा. हो का? नशीब तेवढं तरी सुचलं म्हणायचं. उमा, उमा, तोंड सांभाळून बोल तू. पण नात्यामध्ये पैशाचे व्यवहार आणावीच कशाला माणसानी? वेळ येते तेव्हाच माणूस पैसे मागतो. आणि माझा दादा असे पैसे मागणाऱ्यातला नाहीये, चांगलंच ठाऊक आहे तुला. तुम्ही आहात ना हरिश्चंद्राचे अवतार. स्वतःच्या मुलांनी पैसे खर्च केलेले चालत नाहीत तुम्हाला. दुसऱ्यावर उधळायला मात्र मोकळे तुम्ही. उमा, इतकंच तुझ्या जीवावर येत असेल तर असा चेहरा करून तू स्वयंपाक करूच नकोस. मी पुरोहितांकडनं डबा सांगेन त्यांच्यासाठी. तुला सांगितलं ना, हेच चुकलं माझं. चांगलंय. मर मर मरायचं आणि हेही ऐकून घ्यायचं. तुम्ही जाऊ शकता. नाही म्हणजे व्हिजिटिंग अवर्स संपत आलेत म्हणून म्हटलं. मी आलो.
एक्सक्यूज मी. बरं येतो मी. खूपच विकनेस आलाय काकूंना. काळजी घे आणि प्लीज काही मदत लागली तर अगदी निसंकोचपणे मला सांग प्लीज. थँक्स. असावरी. सॉरी. बरं येतो. सचिन, बरं वाटलं खरंच, खूप बरं वाटलं. चला निदान माझ्याकडून झालेल्या एका तरी गोष्टीने तुला बरं वाटलं सचिन, हेच खूप आहे माझ्यासाठी. खरंच असं बरे आपल्या ह्या मैत्रीच्या नात्याला तडा जाऊ द्यायचा नाही मला. म्हणजे निदान मी तरी तसं ठरवलंय. एनिवे तू काळजी घे. येतो. गेले ते. मला तेवढ्यात फोन आला, त्यांच्याशी काही बोलताच नाही आलं. त्यांना वाटलं असेल काय उद्धट माणूस आहे हा. नाही, तसं नसेल वाटलं त्यांना. खूप समजूतदार आहेत ते. इतक्या खात्रीने सांगू शकता तुम्ही? नाही म्हणजे मला मला काय? तुम्हाला आवडलं नाही का ते आले हे? मला नाही, तसं काहीच नाही. त्यांना वाटलं म्हणून ते आले. आजारी माणसाला भेटायला जाणं हा एक उपचार असतो, तो त्यांनी पूर्ण केला. त्यात मला आवडण्या न आवडण्याचा प्रश्नच कुठे येतो? आणि कुणी कुणाला भेटावं, कुणाच्या आयुष्यात कुठल्या माणसाचं काय स्थान असावं हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला तोपर्यंत नसतो जोपर्यंत समोरची व्यक्ती आपल्याला तो देत नाही. Rather, I like the way he came to see your mother. अशी निखळ मैत्री, नाती असावीत. नात्यामध्ये स्वातंत्र्याला खूप महत्व असतं. पण त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा न घेणं हे तितकंच जपायचं असतं.
हां, तू बोलवलंस मला? धनंजय, तू सावरीला काही पैसे दिलेस? एक मिनिट थांब. सावरीने ना प्रियांकाकडनं पैसे घेतले होते. मी सावरीला असं म्हटलं की घरातली माणसं असताना परक्या माणसांकडनं पैसे घेणं बरोबर नाही. आता तिचे सगळे पैसे का आत्ता आपल्याला देणं शक्य नाहीये, थोडेसे तरी देऊ म्हणून मी सावरीला पैसे दिले. आता ह्याच्यावरनं तू तुझे पैसे माझे पैसे असं करणार असशील ना तर दादा. अरे धनंजय, मला तुला फक्त एवढंच सांगायचं आहे की माझे विम्याचे पैसे येणार आहेत, ते आल्यानंतर मी तुझे पैसे परत करणार आहे. ठीक आहे, मला कळलं. बरं, मी तुझ्याकडे कधी मागितले होते का रे? हा, तू पण ना. पण दादा, या वहिनीच्या आजारपणात माझे डोळे उघडले मात्र. म्हणजे तू तिचा जो मेडिकल इन्शुरन्स केला होतास ना, असं सगळ्यांनी केलं पाहिजे रे. आजारपणामध्ये काय पैसा खर्च होतो. आणि काय या वयामध्ये आता तसं बघायला गेलं तर आपल्याला दोनच खर्च असतात ना, मेजर असे मोठे. म्हणजे एक आपल्या मुलांची लग्न, नाहीतर आपलं आजारपण. काय आजारात सुद्धा पैसा खर्च झाल्याचं काय नाही रे. पण आपल्या माणसाची तब्येत नीट राहिली पाहिजे, त्याला चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. नाही खरं आहे. पण काय, आजारपण काही आपल्या हातातलं नसतं. काही आजारपणं तर खूप काळजी घेऊन सुद्धा अनाहूतपणे येत असतात, आणि काही आजारपणं तुझ्या वहिनीच्या आजारपणासारखे असतात. आपल्याला काही होणार नाही, काही होत नाही असा ठाम विश्वास असतो त्यांचा. बस 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 दादा, बस बस. तू ना कोणाच्या आजारपणाबद्दल काय बोलूच नकोस. जरा 2 दिवस तब्येत बरी असली ना की बीपीची गोळी घेत नाहीस तू, माहिती आहे मला. नाही ते काय नाही, मी आता ठरवलेलं आहे की या घराचा मी फॅमिली डॉक्टर होणार. तू शाळेत जशी हजेरी घेतोस ना मुलांची, तशी मी प्रत्येकाची वैद्यकीय हजेरीच घेणार आहे. घे बाबा घे. तुझा डोस घेण्यापेक्षा ती औषधं घेतलेली बरी. नाही नाही, आता वहिनी आली ना हॉस्पिटलमध्ये बरी होऊन की एक चार्टच बनवतो मी आपल्या घरात सगळ्यांचा. बीपीची गोळी कोणाची, औषधं कोणाची, तुझं बीपीचं रिडिंग आहे ना रोजचं लिहूनच ठेवतो मी. अहो ऐकलं का? अहो टिफिन. हॅलो, उमाने टिफिन भरलाय बहुतेक. मी हॉस्पिटलला जातो डबा घेऊन. तू तयार हो, मी तयार होतो, एकत्रच जाऊ. चल चल. हो, मी तासाभरात पोचतोय. आलेत का? नाही, त्यांना थांबून ठेवा. मीटिंग आज होणं आवश्यक आहे. ओके, हां पोचतो मी. बाय. अहो, आजही कालच्यासारखं उशीर होणार आहे का? नाही अगं, काल मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो ना, म्हणून उशीर झाला. हॉस्पिटलमध्ये? कशासाठी? अगं, आसावरीच्या आईला हार्ट अटॅक आला होता. त्यांची बायपास झाली, म्हणून त्यांना बघायला गेलो होतो. काय झालं? तुला आवडलं नाही का माझं तिथे जाणं? नंदिनी, अगं मी फक्त माणुसकीच्या भावनेने गेलो होतो. कळून सुद्धा न जाणं बरं दिसतं का? आणि शिवाय हे सगळं घडलं तेव्हा आसावरीच्या घरचं कोणीच आष्टीत नव्हते. आसावरी बिचारी एकटी होती घरी. म्हणून तुम्ही मदतीला गेला होता? नाही, मदतीला त्यांचे फॅमिली फ्रेंड होते, हर्षवर्धन भोसले. म्हणून मग तिथे जास्त वेळ थांबलो नाही, लगेच निघालो. मला वाटतं ह्यामध्ये तुला वाईट वाटण्यासारखं काही नाही आहे, हो ना? नाही, असं काही नाही. बरं, कशा आहेत त्या आता? ऑपरेशन सक्सेसफुल झालंय, पण खूप काळजी घ्यावी लागेल. एनिवे, येतो. सॉरी. सॉरी? कशाबद्दल?
तुम्हाला माहिती आहे कशाबद्दल ते? बाय. आजही ह्यांच्या मनात आसावरीबद्दल इतकी सहानुभूती, ती दूर असूनही आणि मी जवळ असूनही यांना माझ्याबद्दल काहीच कसं वाटत नाही. कुठे बाहेर निघालायस? हॉस्पिटलमध्ये वगैरे? आसावरीची आई कशा आहे? काल मला जायलाच जमलं नाही. तू गेला असशील ना? तू काय बाबा जाणारच. आफ्टर ऑल तू आसावरीचा वेलविशर आहेस ना? तसे आसावरीचे बरेच वेलविशर्स आहेत नाही? सचिन म्हात्रेचं नाव ऐकलंच असशील तू आसावरीकडून. आसावरी सांगत होती तिचं सचिन म्हात्रेशी लग्न ठरलं होतं. मग ते मोडलं. ओ गॉड, पण हे सगळं मी का तुला सांगतेय? तुला हे माहीतच असेल ना? बिचारी आसावरी, तिला अजूनही किती दुःख होतंय सचिनशी लग्न झालं नाही म्हणून. म्हणजे त्या दिवशी रात्री ती असं बोलता बोलता बोलली. काल आला होता तो हॉस्पिटलमध्ये भेटायला तिला. हॉस्पिटलमध्ये न जाताही तिथल्या बऱ्याच बातम्या तुझ्यापर्यंत पोहोचतायत म्हणायच्या. आफ्टर ऑल मीही तिची वेलविशर आहे ना. आसावरीनेच काल मला फोन करून हे सगळं सांगितलं म्हणून कळलं. डोंट माइंड. सचिन म्हात्रेचं आता लग्न झालं. अजूनही त्याचा आसावरीबद्दल विचार करणं, त्याच्या येण्याने आसावरीचं सुखावणं, सगळं जरा विचित्रच आहे नाही? तुला काय म्हणायचं? मला असं वाटतं हर्ष की तिचं सचिनशीच लग्न व्हायला हवं होतं. काय की जो मुलगा आवडतो त्याच्याशी लग्न झालं तर काहीतरी अर्थ आहे. उगाचच अट्टाहासापोटी एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीने आपलं करून घ्यायचं, या ईर्ष्येपोटी लग्न करायचं म्हणजे दोघांवर अन्यायच नाही का? तुला काय म्हणायचंय? ते तुला नीट कळलंय हर्ष. बिकॉज यू कॅन रीड माय माइंड अँड सो डू आय. एनिवे, निघते मी.
बराच उशीर झाला आणि तुलाही जायचं असेल ना हॉस्पिटलमध्ये. आता मला काही गरज नाही जायची हॉस्पिटलमध्ये. तू जातोयस, सचिन म्हात्रे जातोय. आता आईची सेवा करून थकल्यावर आसावरीला डोकं टेकायला बरेच खांदे असतील नाही. चल हर्ष, मस्करी करत होते. बाय.